चमचमीत असा अख्खा मसूर बनवते। तर बघा इथं मी मसूर एक 3-4 तास भिजवून घेतलाय आणि स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घेतलाय। तर इथं काय काय साहित्य घेतलंय बघा। कांदे घेतलेत 2 मोठे कापून कांदे घेतलेत, तर 2-3 टोमॅटो घेतलाय, धने पावडर घेतले, तमालपत्र घेतलेत, हळद, मिरची पावडर, मोहरी, जिरं, कोथिंबीर आणि लसूण पाकळ्या घेतल्या। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। तेल घालूया कढईमध्ये। एक चमचा मोहरी घालूया, जिरा 1 चमचा घालूया, लसूण घालूया, कांदा घालूया, कांदा परतून झाला। आता तमालपत्र घालूया, टोमॅटो घालूया, आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। कांदा आणि टोमॅटो आपला परतून झालाय तेल सुटेपर्यंत। तर आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया, धने पावडर, मिरची पावडर घालूया, चवीप्रमाणे मीठ घालूया, थोडंसं पाणी ओतून हा मसाला आपण थोडासा शिजवून घेऊया। थोडासा मसाला थोडंसं पाणी टाकून आपण हा मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलाय। तर आता त्याच्यामध्ये आपण भिजवून घेतलेली मसूर घालूया, मिक्स करून घेऊया। आता आपण गरम पाणी घालूया त्याच्यामध्ये आणि हे शिजवून घेऊया। बघा आपण अख्खा मसूर आपला शिजलाय का बघूया। तर बघा शिजवून झालाय। आता थोडीशी कोथिंबीर घालूया, तर बघा अशा प्रकारे आपल्या अख्ख्या मसूरची भाजी तयार झाली।